बातमी आहे. फडणवीसांनी ट्रॅप रचण्यापेक्षा गरीब मराठ्यांच्या घरी जावं. सत्तेत असल्यानंच फडणवीसांवर बोलतो, बाहेर पडा, नावही काढणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तर भाजपच्या प्रवीण दरेकरांनी याला प्रत्युत्तर दिलंय. मनोज जरांगे यांनी हे वक्तव्य केलेलं आपण बघतोय. देवेंद्र फडणवीसांनी ट्रॅप रचण्यापेक्षा गरीब मराठ्यांच्या घरी जावं. सत्तेत असल्यानं फडणवीसांवर बोलतोय, बाहेर पडा, नावही काढणार नाही, असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. तर मनोज जरांगे पाटील यांना भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी उत्तर देखील दिलेलं आपण बघतोय. माझ्या विरोधात रोज एक आमदार उठतोय, असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. एक आमदार, जो आमदार माझ्या विरोधात बोलतोय त्यांना आपण निवडणुकीमध्ये दाखवणार, असं देखील जरांगे म्हणाले होते. देवेंद्र फडणवीसांनी एकदा तरी माझ्यावर ट्रॅप रचण्यापेक्षा गोरगरीब मराठ्यांच्या घरात जाऊन बसा आणि आरक्षण कशाला लागतं एकदा गोरगरीब मराठ्यांच्या पाठीवर हात फिरून त्याला विचारा. मराठ्यांना आरक्षण कशाला लागतं मग तुम्हाला कळलं. प्रत्येक आमदार मराठ्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांचा ऐकून बोलतोय, त्याच्या मतदारसंघात जाऊन त्याचा हिशोब त्याच्या दारातच पुरा केला जाईल, इकडून तिकडून नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीसला बोलू नका. मी का बोलायचं नाही त्याला? सत्तेत तो बसलाय, तो जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत त्यालाच बोलणार. त्याला म्हणा सत्तेतून बाहेर जा, तुझ्या तोंडावर नाव सुद्धा घेत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी ट्रॅप रचण्यापेक्षा मराठ्यांच्या घरी जावं, अशा प्रकारचं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय. मला वाटतं मराठ्यांसाठी काय करतात, मराठ्यांच्या प्रश्नांसाठी देवेंद्रजी काय करतात, आरक्षणासाठी काय केलं, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. ते एक संवेदनशील नेते आहेत. परंतु जरांगे पाटील आपल्या संवेदना महाराष्ट्राला अजून कळल्या नाहीत. मराठ्यांच्या मुलांसाठी जे काय करतोय याची आपल्याला कल्पना नाही. त्याच्या 1% तरी आपण मराठा समाजासाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी काय केलं असेल तर ते त्या ठिकाणी सांगावं. ना आपण कधी रचनात्मक काम केलं ना करू शकत. केवळ त्या ठिकाणी वल्गना करायच्या आणि सरकारवर कोणाची तरी सुपारी घेऊन बोलायचं. या पलीकडे आपण मराठा समाजाला काय दिलं याचा लेखाजोखा एकदा मांडा.